नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जग आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आजची रेसिपी बघा, दिसते ना एकदम लाजवाब आणि तोंडाला पाणी आणणारी. आणि जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल किंवा बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा. आणि जर का तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा, दिसते ना एकदम यम्मी असं मसाला डोसा सँडविच. तर बघा, सुरुवातीला आपण काय करतोय, भाजी बनवतोय म्हणजेच मसाला बनवतोय. तर त्यासाठी सुरुवातीला बघा मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे आणि राई घातलेली आहे. तर जिरं आणि राई व्यवस्थित गरम झालेला आहे. आपण आता यामध्ये घालूयात कढीपत्ता. त्यानंतर यामध्ये मी घालते कांदा. तर कांदा असा मी उभा चिरून घेतलेला आहे आणि याला सर्वाला काय करायचं, आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, असं परतवून घ्यायचं आहे. जर का आपण नेहमीच मसाला डोसा बनवतो तर थोडासा कंटाळा आल्यासारखा वाटतो, त्यामुळे हे काहीतरी वेगळं बनवतोय आपण आज. तर बघा, आता यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे. त्यानंतर आता यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहेत. तर यामध्ये मी हळद घालते अर्धा चमचा, त्यानंतर गरम मसाला घालते अर्धा चमचा आणि किचन किंग मसाला घालते 1 चमचा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसूणची पेस्ट घालू शकता यामध्ये. आता या स्टेजवरती मी यामध्ये उकडलेले बटाटे घालते. तर बटाटा उकडून मी असं कापून घेतलेला होता, तो यामध्ये सगळं घालून घेते. अशा प्रकारे एकदम झटपट आपण बटाट्याची भाजी किंवा मसाला बनवू शकतो. आणि आपल्या चॅनलवरती पहिलाच बटाट्याच्या भाजीची रेसिपी उपलब्ध आहे, तर नक्कीच तुम्ही एकदा विजिट द्या चॅनलला. हे बघा, आता सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये घालूयात कोथिंबीर. हे बघा, किती मस्त दिसते भाजी. तर आपला एकदम आलूचा मसाला रेडी आहे. आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ. हे बघा, आता मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर आलूचा मसाला बनवायला, बटाट्याचा मसाला बनवायला कोणताही झंझट नाही आहे, एकदम कमी वेळात होतो. तर बघा, आता आपला मसाला रेडी आहे आणि डोसा बॅटरसुद्धा रेडी आहे. तर बघा, दिसते ना एकदम मस्त. आणि यामध्ये आता थोडंसं आपण काय करणार आहोत, मीठ घालणार आहोत चवीनुसार आणि पाणी घालणार आहोत आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. आणि हे मसाला डोसा सँडविच तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा लहान मुलांना देऊ शकता, ते पण आवडीने खातील. कारण डोसा असा नरम होऊन जातो खूप वेळ राहिल्याने, तर सँडविच नरम होत नाहीत. तर पाणी वगैरे घालून बघा, आता याला व्यवस्थित मी मिक्स करून घेते. तर आपल्याला जास्त पातळ नाही बनवायचं आहे बॅटर, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी बॅटर बनवून घेतलेलं आहे. चला तर मग आता आपण डोसा सँडविच बनवायला घेऊया. तर मी गॅस चालू करते आणि सँडविचचे जे पॅन आहे तर त्याला मी व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरसुद्धा लावू शकता. तर मी असं तेल लावून घेते सगळ्या बाजूने, जेणेकरून एकदम सोप्या पद्धतीने हे सँडविच निघलं जाईल. हे बघा, अशा प्रकारे आपण याला कोट करून घेतलं. आता यामध्ये मी घालते डोसा बॅटर. तर डोसा बॅटर यामध्ये मी 1 चमचा घातलेला आहे. तेवढंच घाला जेवढा, कारण आपण यामध्ये भाजीसुद्धा घालणार आहोत. तर एकदम जास्त वरपर्यंत भरून नाही घालायचं आहे, अर्धं रिकामच ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित सगळ्या बाजूने पसरून घ्यायचं आहे. हे बघा, तर आता यामध्ये मी बॅटर घालून घेतलेलं आहे. तर आता आपण यामध्ये काय करूयात, भाजीसुद्धा घालून घेऊयात, जी आपण बनवून ठेवली होती बटाट्याची. तर ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि भाजीसुद्धा आपल्याला भरभरून घालायची आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला खाऊ ना, तर त्यामध्ये नुसतं सँडविचचंच नाही, नुसतं डोशाचीच चव नाही, तर बटाट्याचीसुद्धा चव लागेल आणि मसाल्याचीसुद्धा चव लागेल. अशा प्रकारे आपण काय करू, याला पूर्ण व्यवस्थित कव्हर करून घेऊयात. आता परत बॅटर घालून भाजी पूर्ण कव्हर करून घ्यायची आहे. हे बघा, आता मी पूर्ण भाजी अशी व्यवस्थित कव्हर करून घेते, जेणेकरून मध्ये आपली आलूचा मसाला राहील आणि दोन्ही बाजूंनी डोसा तयार होईल. आता याला बंद करून घेऊयात आणि एका बाजूने 1 ते 1.5 मिनटं आणि दुसऱ्या बाजूने 1 ते 1.5 मिनटं असं करून आपल्याला काय करायचं आहे, शेकून घ्यायचं आहे. आणि एकदम क्रिस्पी होतात खरंच आणि चवीला पण लाजवाब लागतात. तर नक्की तुम्ही एकदा बनवून बघा. तुम्हाला काय, लहान मुलांना सगळ्यांनाच आवडतील.
हे बघा आता आपण बघा एका बाजूने किती मस्त क्रिस्पी झालेला आहे. रंगसुद्धा एकदम सुंदर आलेला आहे. यावरती मी परत थोडंसं तेल लावून घेते. तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता याऐवजी. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित त्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा काय करायचं आहे, व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, साधी आणि जास्ती मेहनतसुद्धा नाही आहे. कमी मेहनतीमध्ये होते आणि चवीला भन्नाट लागते. हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे एकदम क्रिस्पीसं. तर आता आपण याला काढून घेऊयात. हे बघा दिसते ना एकदम मस्त आणि एकदम बघून कोण बोलणार सुद्धा नाही की आपण याला मसाला डोश्याचं बॅटर वापरून बनवलं. एकदम सँडविचसारखं दिसतंय. लहान मुलं जर तुमच्या घरात असतील तर ती तर आवडीनेच खातील. तर नक्कीच एकदा ट्राय करा. हे बघा आता असं मी कट करून घेते. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण हे सँडविच बनवू शकतो. हे बघा दिसते ना एकदम यम्मी, तोंडाला पाणी आणणारं आणि लाजवाब. तर मी आता याला सर्व करते. खोबऱ्याची चटणी आणि टोमॅटोची चटणी म्हणजेच डोश्याची चटणी बरोबर दिसते बघा. एकदम क्रिस्पी क्रंची, वरून क्रिस्पी क्रंची आणि आतून एकदम सॉफ्ट भाजी बघा. यामध्ये किती आतपर्यंत आहे, एकदम भरपूर. अशाच प्रकारे तुम्ही एकदम गरमागरम बनवून टिफिनला सुद्धा देऊ शकता. अजिबात चिमट होत नाहीत, अजिबात सॉफ्ट होत नाहीत. तर नक्कीच ट्राय करा. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोपी रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.